TBP न्यूज, आवाज तुमचा, साथ आमची। उरुळी देवाची गावामध्ये आज अचानकपणे 3 अंत्यविधी झाल्याने सकाळी 10:30 वाजता एक अंत्यविधी करण्यात आला, तर दुसऱ्या अंत्यविधीसाठी सरपंच देखील येऊन पडले होते। तोच गावात तिसरा अंत्यविधी झाल्याचे समजले, परंतु उरुळी देवाची स्मशानभूमीत अंत्यविधी करण्यासाठी 2च जागा असल्याने दोन्ही ठिकाणी अंत्यविधी चालू असताना तिसरा अंत्यविधी मात्र उघड्यावरच करावा लागला असल्याने ग्रामस्थांनी पुणे महानगरपालिकेच्या विरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली। उरुळी देवाची स्मशानभूमीमध्ये नव्याने अंत्यविधी करण्यासाठी नवीन शेड बांधण्याची गरज आहे। उरुळी देवाची गाव पुणे महानगरपालिकेत जाऊन अनेक वर्ष होऊन देखील नागरी सुविधांसाठी नागरिकांना वणवण भटकावं लागत असून आज तर अंत्यविधी उघड्यावर करण्याची वेळ ग्रामस्थांवर आली असल्याने भविष्यात काय सहन करावं लागणार अशी प्रतिक्रिया ग्रामस्थांनी दिली आहे। उरुळी देवाची स्मशानभूमीत नव्याने अंत्यविधी शेड बांधकाम करण्याची मागणी उरुळी देवाची गावचे माजी सरपंच तात्यासाहेब भाडळे पाटील, माजी सरपंच लक्ष्मण नेवसे, पंचायत समिती सदस्याचे माजी सदस्य संतोष शेठ भाडळे, पंचायत समितीचे माजी सदस्य राजू भाडळे, माजी उपसरपंच प्रशांत भाडळे, माजी उपसरपंच गणेश शेवाळे, श्री कालभैरवनाथ देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष श्री दत्तात्रय भाडळे मास्तर यांनी केली आहे। आपल्या भागातील